जय मा त्यातले 2-4 हार कमी करा बापू. हा म्हणजे कसं जरा हा खाली द्यावं वाटतं. तुझ्या जाऊन आलं भीमा तुझ्या महुला जाऊन आलं तू जन्मल्या ठिकाणी राहून आलं भीमा तुझ्या महुला जाऊन तू रांगलास जेथे तेथेच मान तुकली तू रांगलास जेथे तेथे मान तुकली ती धूळ मीठ पाळी लावून बाबा भीमा तुझ्या ते नाव किती आपलं उडत आलं तू जन्मल्या ठिकाणी जाऊन दूर देशी तू आणलीसी दोरी जाऊन दूर देशी तू आणलीसी दोरी मी त्यातलीच काही खाऊन भीमा तुझ्या महुला जाऊन आलं तू जन्मल्या ठिकाणी राहून थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यांनी चंद्रामध्ये बसण्याची विनंती करण्यात येते त्यांना. ते जाळणार होते मी टाळणार होतो ते जाळणार होते मी टाळणार होतो वामन सहित तेथे धावून काल आलो भीमा तुझ्या महुला जाऊन काल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो भीमा तुझ्या महुला जाऊन काल गोपाल साबळे सरांचा एसबी डान्स ग्रुप या ठिकाणी समोर येऊन
त्यांचा नृत्याचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करेल अशी मी त्यांना विनंती करतो. यस बी डान्स ग्रुप. सगळ्या पोरी घ्यायच्या आपली ते घ्यायचे. सर्वांनी टाळ्या करायचं, त्यांचं स्वागत करायचं. वाया लवकर हो इकडं. खाली बघा, खाली बघा, खाली बघा, खाली बघा, खाली बघा, खाली बघा, खाली बघा. इथं डान्स 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 थांबा. मगर मगर सगळ्या पुरी घ्या, आपलीच नाही सगळे घ्या. घ्या घ्या घ्या. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. उत्साह वाढवायचा आपण सर्वांनी. आलेल्या सर्व उपस्थित साबळे साबळे सर. जय भीम. मनोज एक ग्राम
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्राध्यापक बी ए खरात सर, जे प्राध्यापक असून त्यांनी बरेच काव्यसंग्रह प्रसिद्ध केलेले आहे. अत्यंत संघर्षमय जीवनातून त्यांनी आपल्या कुटुंबाला तसेच समाजाला मार्गदर्शन वेळोवेळी केलेलं आहे. मी या प्रसंगी समितीचे अध्यक्ष, समितीचे सर्व सक्रिय कार्यकर्ते, समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कृपया थोडं मागे बसावं, कृपया थोडं मागे, जेणेकरून अध्यक्षांना, प्रमुख वक्त्यांना त्यांचं स्थान करता येईल. आमदार श्वेताताई महाले या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. समितीच्या वतीने त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करण्यात येत आहे. त्या महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. महाले या उपस्थित झालेल्या आहेत. तसेच त्यांच्यासोबत आपल्या चिखली नगरीचे प्रथम नगराध्यक्ष श्री देशमुख दादा हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मी आजच्या या प्रसंगी उपस्थित असलेल्या चिखली विधानसभेच्या लोकप्रिय आमदार ताईंना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यावं. त्याचबरोबर नगराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया विचारपीठावर येऊन त्यांच्या स्वागताचा स्वीकार करावा. या प्रसंगी मी श्री विजय वानखडे सर, समितीचे अध्यक्ष वैभवजी खरात, प्रवीण शिंगारे यांना अशी विनंती करतो की ताईच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या चिखली नगरीचे प्रथम नगराध्यक्ष श्री देशमुख दादा यांचं सुद्धा स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक बी ए खरात सर व समितीचे सर्व सक्रिय सदस्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुमेध जाधव. या प्रसंगी आपल्या चिखली नगरीच्या वैशालीताई कपिल खेडेकर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. आजच्या प्रसंगी आपल्या लोकप्रिय आमदारताई श्वेताताई महाले यांची या प्रसंगी 2 शब्द बोलण्याची मनीषा आम्हाला कळली आहे. त्यानुसार मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. जय भीम मंडळी. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि या जयंतीच्या प्रीत्यर्थ सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026च्या वतीने आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशालजी खरात सर, सचिव राजेशजी जाधव सर, कोषाध्यक्ष सुमितजी जाधव, बाकी आपल्या उत्सव समितीतील सर्व मान्यवर राजेंद्रजी सुरडकर, संजयजी जाधव, RD गवई, शिवाजी हिवाळे सर, VT गवई सर, दत्तात्रयजी चव्हाण, बिपिनजी इंगळे, सचिनजी कस्तुरे, छोटूभाऊ कांबळे, सदारावजी सोनटक्के, अजयजी साळवे, विकासजी चव्हाण, मंचावरती उपस्थित चिखली शहराचे नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, माझ्यासोबत या ठिकाणी आलेले भारतीय जनता पार्टीचे आमचे सभापती, नगरसेवक, व्यवहारेजी, कबुतरेजी, जोगदंडे सर,
सागरजी पुरोहित, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी, आमचे दीपक दादा खरात, अश्विनीताई जाधव, माझ्यासोबत या ठिकाणी आलेले सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, रफिक सेठ आणि सगळ्याच माझ्या मान्यवरांना, मोठ्या संख्येने उपस्थित सर्व उपासक उपासिका, शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवरती काम करणारे सर्व समाज बांधव, सर्वप्रथम आपल्या सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीने बरगस्त अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि अतिशय उत्साहामध्ये भीम जयंती आपण साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक विचार दिलेला आहे. जोपर्यंत आपला समाज हा शिकणार नाही, संघटित होणार नाही आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन जेव्हा मुख्य प्रवाहामध्ये यायचं त्यासाठी संघर्ष करणार नाही, तोपर्यंत आपली दखल कोणीही घेणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या विचारावरती तुम्ही आम्ही वर्षानुवर्ष चालत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो आपला भारत देश आहे, या भारत देशामध्ये विविधता आहे. राज्यामध्ये आपण जातोय तर वेगवेगळ्या बोली भाषा आहेत, वेगवेगळी संस्कृती आहे. राज्यच नव्हे, मी तर म्हणेल राज्यामध्ये सुद्धा विविध अशा संस्कृती आहे. आपण महाराष्ट्राचा जर का विचार केला तर खानदेशामध्ये आपण गेलो तर खानदेशामध्ये वेगळी त्यांची एक संस्कृती आहे, एक वेगळी त्यांची बोली भाषा आहे. कोकणामध्ये गेलो तिथे एक वेगळी संस्कृती आपल्याला दिसते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या एवढ्या मोठ्या भारताला संघटित करण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि हे काम करत असताना जे संविधान त्यांनी दिलं, त्या संविधानाचा आदर करून, त्या संविधानाला सर्वोच्च मानून तुम्ही आम्ही आज समाजामध्ये काम करत आहोत. आज मी या चिखली मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना खरं तर त्यावेळेला कुठलं महिलांसाठी आरक्षण नव्हतं, म्हणजे अजूनही नाही आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे मी दुसऱ्यांदा चिखलीचे आमदार झालेले आहे. हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या पद्धतीने महिलांना 50% आरक्षण आहे, संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं होतं की जोपर्यंत आपण आपल्या भारतामध्ये महिला आणि पुरुष असा वाद त्या ठिकाणी ठेवणार नाही, जेव्हा महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपला भारत हा समृद्ध होईल. आणि याचं तंतोतंत पालन आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करत आहेत. 16 एप्रिलला म्हणजे परवाच्या दिवशी विशेष अशा अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या अधिवेशनामध्ये लोकसभेमध्ये आणि आपल्या या भारतामध्ये जेवढ्या विधानसभा आहेत, जेवढे राज्य आहेत, त्या विधानसभेमध्ये 33% महिलांचं आरक्षण त्या ठिकाणी येणार आहे. हे आरक्षण यावं म्हणून शक्तीवंदन हा जो कायदा आहे, हा कायदा त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये याचा उल्लेख होता. प्रत्यक्ष ती कृती आज मोदीजींच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी होत असताना कुठल्याही पक्षाचा विरोध त्या ठिकाणी राहणार नाही. कारण आज जो अधिकार मतदानाचा एका पुरुषाला आहे, तोच अधिकार महिलेला सुद्धा आहे. समाजामध्ये 50% ह्या महिला सुद्धा आहेत.
आणि अशा या शक्तिबंधन कायद्याला कोणी विरोध न करता संविधानाप्रती आपलं असलेलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण सगळेजण त्या ठिकाणी निभावणार आहोत. खरं तर मी महिला आमदार आहे, रिझर्वेशन मधून आलेले नाहीये, त्याच्यामुळे मला भीती नाहीये दादा. परंतु आमच्या विधिमंडळामधल्या बऱ्याच आमदारांना भीती आता की पुढच्या ज्या विधानसभा होणार आहेत, पुढच्या ज्या लोकसभा होणार आहेत, त्याच्यामध्ये कुठं महिलांचं आरक्षण पडतं. त्याच्यामुळे बऱ्याच आमदारांनी, खासदारांनी आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली, किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठे कशाच्या माध्यमातून म्हणा. पण खऱ्या अर्थाने ज्या महिला असेल, राष्ट्रवादी असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, कुठलाही पक्ष असू द्या, या पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या ज्या आमच्या महिला आहेत त्या महिलांसाठी खऱ्या अर्थाने अतिशय चांगली संधी ही मोदीजींनी दिलेली आहे. विचार करा, 33% महिला ह्या उद्याच्या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी बसणार आहेत, आमदार या विधिमंडळामध्ये बसणार आहेत. आणि असं म्हणतात दादा, महिला ह्या अतिशय चिकाटीने काम करतात. रात्री 10 वाजेल, 11 वाजेल, 12 वाजेल, कधीतरी फोन केला महिला लोकप्रतिनिधीला तर तुम्हाला योग्य पद्धतीनेच उत्तर त्या ठिकाणी मिळतं. परंतु काही पुरुष प्रतिनिधी असतात, रात्री 6-7 नंतर आपण सांगू शकत नाही की कुठे बसलेले आहेत, काय चालू आहे. फोन अटेंड केल्यानंतर, आवाज ऐकल्यानंतर कळतं की अरे नाही, थोडासा चुकीच्या वेळेला आपण फोन लावलेला आहे. परंतु आमच्या महिलांच्या बाबतीमध्ये असं होऊ शकत नाही. जी जबाबदारी महिलांवरती पडते ती जबाबदारी अतिशय चोखपणे महिला ह्या पार पाडतात. आणि मला पूर्ण खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये जे अधिकार, जी समानता महिलांना दिलेली आहे त्या समानतेवरती आपण जेव्हा काम करू तेव्हा खऱ्या अर्थाने हा जो आपला जिजाऊंचा जिल्हा आहे, हा जिजाऊंचा जिल्हा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने पुढे जाईल. आज आपल्या सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव जयंती समितीच्या वतीने माझा पंडितदाचा आपण सत्कार केलाय, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. आज नागसेन बौद्ध विहारमध्ये आपल्या समाजातील रुपेशजी खंडारे, जे सध्या अकोल्याला कलेक्टर ऑफिसला उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा सत्कार माझ्या हस्ते त्या ठिकाणी ठेवलेला होता. अतिशय आनंद झाला की आपल्या मतदारसंघातून, आपल्या समाजामधून एक अधिकारी हा उच्च पदस्थ त्या ठिकाणी काम करतोय, त्याच्या हातून समाजाची सेवा घडते. माझी मनापासून इच्छा आहे की आपले जे बौद्ध विहार आहेत त्या बौद्ध विहाराला संलग्न आपण अभ्यासिका बऱ्याच ठिकाणी केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी नाही आहेत त्या ठिकाणी आपण अभ्यासिका केल्या पाहिजेत, आमच्याकडे आग्रह धरला पाहिजेत. आणि या अभ्यासिकेच्या माध्यमातून प्रत्येक बौद्ध विहाराच्या माध्यमातून किमान 5-25 अधिकारी हे UPSC MPSC मध्ये गेले पाहिजेत. अशा पद्धतीचं कार्य हे आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे. आणि याच्यासाठी जी काही मदत लागेल ती मदत करायला मी आणि या ठिकाणी चिखली शहरासाठी आमची नगरपालिका पंडिताच्या नेतृत्वामध्ये सज्ज आहे. आपण सर्वांनी येऊन आमचा आदरातिथ्य केलं, मी आपले स्वागत करते. संध्याकाळला पुन्हा आपण भेटणार आहोत. आपण सर्व ज्या आपल्या भीमजयंतीच्या मिरवणुका निघतात त्यांचं स्वागत आम्ही त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव करून करणार आहोत. तर पुन्हा संध्याकाळी भेटूयात. आज खरं तर यायला उशीर झाला आम्हाला, थोडासा सकाळपासून कार्यक्रम होते. लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं टाईमनी आलं पाहिजे, 2 मिनिटं येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं पाहिजे आणि मग गेल्यानंतर थोडं 2 शब्द बोलले पण पाहिजे. त्याच्यामुळे इथे यायला उशीर झाला, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि पुनश्च आपल्या समितीचं मनापासून अभिनंदन करते आणि आपले आभार सुद्धा व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू, फार फार धन्यवाद मॅडम. आपण म्हटल्याप्रमाणे मॅडम, आम्ही ज्या एरियात राहतो किंवा ज्या वाटिकेच्या आजूबाजूच्या परिसरात राहतो त्या परिसरामध्ये असं एकही पद नाही ज्या पदावर आमच्या वार्डातील कुणी नियुक्त झालं नाही असं. परंतु तरीसुद्धा आपण केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या वाटिकेत बहुतांश सर्व मुलांना पाठवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.
या ठिकाणी आपल्या चिखली नगरीचे प्रथम नगराध्यक्ष श्री पंडितदादा देशमुख हे सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. या प्रसंगी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा द्याव्यात. आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं अतिशय सुंदर कार्यक्रम दिनांक 9 ते 14 पर्यंत या वाटिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी भरगच्च असं विचाराची मेजवानी या ठिकाणी ही उत्सव समिती करत असते. आमदार ताईच्या सानिध्यात आल्यापासून ताई सतत बोलत असतात की दीन दुबळ्या गोरगरीब सर्व समाजाच्या, बौद्ध समाजाच्या इतर कुठल्याही बाबीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने मदत करायला पाहिजे. ताई, मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की आयुष्यमान विशाल खरात सर, ॲडव्होकेट राजेश जाधव आणि सुमेध नारायण जाधव कोषाध्यक्ष आणि सर्व त्यांची टीम, ताई यांचा एक आदर्श घेण्यासारखा आहे की आतापर्यंत यांनी जनतेमध्ये जाऊन 1 रुपयाची वर्गणी मागितलेली नाही. त्याच्यामुळे इथे गोरगरिबापासून तर आमचे मित्र निवृत्त न्यायाधीश ॲडव्होकेट सुरेश घोरपाडे सरांपर्यंत सगळे लोक या ठिकाणी या विचाराची मेजवानी ऐकायला एकत्र येत असतात. मला ताईंना सांगताना अतिशय आनंद होतो की 9 ते 14 ताई इथे महाराष्ट्रातील दिग्गज वक्त्यांना ही मंडळी बोलवते. परवा अविनाश भारती यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम होता आणि मला तो ऐकायचा होता. मी मागच्या साईडनं आलो आणि मागेच बसलो, परंतु आपल्या मंडळीत आजकाल काय झालं की ते मोबाईलचं फॅड जास्त आहे. एकाने कोणीतरी पाहिलं आणि सांगितलं अध्यक्ष तिकडे बसलेले. सगळ्याचे सगळे मुलकूर तिकडे आले आणि मला स्टेजवर बोलवलं. मी सांगितलं मी स्टेजवर बसणार नाही, मला भाषण ऐकायचंय. मी विनंती केली, माझं स्वागत झालं आणि मी पब्लिक मध्ये जाऊन त्यांचं भाषण ऐकलं. ताई, अविनाश भारती असतील, चंदन शिव असतील, काल भीमगीताचा प्रचंड मोठा आणि चांगला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. या चिखली नगरातील सर्व उपासक उपासिका या ठिकाणी अगदी दिवाळीपेक्षा चांगल्या आनंदामध्ये संध्याकाळी 7 ते रात्री साधारण 10-10:30 वाजेपर्यंत आनंद घेत असतात. आणि म्हणून या उत्सव समितीच्या सर्व कार्यक्रमांना मी चिखलीचा नगराध्यक्ष या नात्याने शुभेच्छा व्यक्त करतो. आणि परत आपल्याला अजून काही याच्यामध्ये सुविधा पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी अजून चांगली सुविधा देण्याचा या पुढील वर्षी करण्याचा प्रयत्न करू. मी सर्व बुद्ध उपासक उपासिका
त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय लाडक्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजा टावर येथे आले होते आणि त्यांनी आम जनतेमध्ये एक जाहीर आवाहन केलं होतं की चिखलीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पूर्णाकृती पुतळा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा याचा ठराव पास होऊन आपण मुंबईला मान्यतेसाठी पाठवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या चिखलीच्या लोकप्रिय आणि विकास रागिणी आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या माध्यमातून आपण लवकरच या ठिकाणी समोरच्या भागामध्ये भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा त्या ठिकाणी बसविणार आहोत. हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि मला या ठिकाणी नगरपालिकेचा जो ठराव झाला नगरपालिकेच्या माध्यमातून मला ताईंनी आठवण दिली आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे या ठिकाणी सांगत आहे. या सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांनी अतिशय आखीव रेखीव सुरेख कार्यक्रम या चिखलीकरांना दिला. त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि परत एकदा सांगतो की येणाऱ्या काळात तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर आम्ही नगरपालिकेचे सर्व सन्माननीय सदस्य आणि आदरणीय ताईच्या मार्गदर्शनात तुम्हाला मदत करायला तयार आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद देशमुख साहेब. यानंतर आपल्या आजच्या नियोजित कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करतो की आपण सामूहिक जे मागे थांबलेले महिला मंडळी उपासक उपासिका त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी पेंडॉलमध्ये यावं. आता आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवात होण्यापूर्वी आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे. सामूहिकरित्या ग्रहण करायचं आहे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छ. स्वागत करतो. आवाज दे बाबा. नाही, येतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. या जयंतीच्या सर्व चिखली मतदारसंघातील माझ्या मनापासून शुभेच्छा देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाला सर्वोच्च मानून आज पूर्वी आम्ही समाजामध्ये काम करत आहोत. आज मी एक आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करू शकते ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. मुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केलेली आहे पूर्णकृती पुतळ्यांची दोन्ही पुतळ्यांची जी पूर्णता आहे ती या ठिकाणी आपण आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही जो जाहीरनामा केला होता त्या जाहीरनाम्यामध्येच आमचं पहिलं त्या ठिकाणी आम्ही वाक्य टाकलेलं होतं किंवा पहिली आमची त्या ठिकाणी मागणी किंवा काय म्हणतात त्याला आता आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये अजेंड्यामध्ये आमचा पहिला विषय होता चिखली शहरामध्ये आपण बघतोय की जे एवढं मोठं चिखली शहर आहे याला एक संस्कृतीचा वारसा आहे, इतिहास आहे. चिखलीला राजकारणाची एक
राजधानी सुद्धा म्हटलं जातं. त्या चिखलीमध्ये दुर्दैवाने आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा नव्हता. त्या पूर्णाकृती पुतळा व्हावा तर भारतीय जनता पार्टीची नगरपालिका आधी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीची झाले तर ही मागणी आम्ही पूर्ण करू, त्याच्यावरती काम करू. आज आपण बघतोय या चिखली शहरातील गोरगरीब जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला. पंडितराव देशमुख नगराध्यक्ष झाले आणि आमच्या पहिल्याच बैठकीमध्ये आम्ही त्या संदर्भात नगरपालिकेमध्ये जेव्हा पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये या पुतळ्याच्या संदर्भातला ठराव त्याची चर्चासुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. हा प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर करून त्याच्यावरती फंड उपलब्ध करून जसा फंड आपल्याकडे आला तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा आणि वाटिकेचे सौंदर्य फुले यांचा सुद्धा एक भव्य दिव्य पुतळा आणि सोबतच वाटिकेचं सौंदर्य असं भव्य दिव्य असा एक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी याचं उद्घाटन आपण पुन्हा आपल्या सर्वांना केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी चालवणाऱ्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म महोत्सवानिमित्त इथे उपस्थित सर्व माता बंधू भगिनी यांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विवेकावर आधारित असतं, विज्ञानावर आधारित असतं, तुमच्या तत्वावर आधारित असतं. आणि असंच नाही की आता प्रबोधन आपण कशासाठी करत असतो नेमकं. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला कशासाठी करत असतो, कारण की आपण म्हणतो चळवळी आहे, सर्व आहे, दलित मला तर कमिटीने सुचवलं होतं की तुम्ही अशा टॉपिकवर बोला की दलित चळवळ त्यांच्या दिशा आणि दशा. पण आपण खरं अभ्यासाला पाहिजे आंबेडकरांनी हा दलित शब्द वापरला का, त्यांच्या भाषणात होतं का, तर त्यांनी. आणि परत मी गाण्यात पण ऐकलं की हरिजन शब्द, की हरिजन शब्दाची उत्पत्ती कुठून झाली, कोणी दिली, आपण हरिजन आहोत का, आपण दलित आहोत का. तर दलित शब्दाचा अर्थ होतो ब्रोकन. ब्रोकन म्हणजे तुटलेला, मागासलेला आणि जो उठून न राहणारा माणूस किंवा समाज. आता मी बघायला गेलं लोक म्हणतात आपला दलित समाज आहे, दलित समाज आहे. आपण दलित समाज आहोत का? अजिबात नाही. कारण की आपला संघर्ष फक्त आजचा संघर्ष नाही, 3000 वर्षापासून असलेला संघर्ष आहे. आपला संघर्ष बघा ना, आपण ते म्हणतात दलित म्हणजे तुटलेला, मोडलेला, खाली पडलेला, तळागाळातला. आपण तळागाळातले आहोत का? आपण तुटलेले आहोत का? आपण मागासलेले आहोत का? तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण आंबेडकर जयंतीसाठी आपल्या महाराष्ट्राचं बजेट एवढं नाही ना, तेवढं बजेट आपण खर्च करतो. 500 करोडच्या म्हणजे हजारो करोड पैसा खर्च करतो आपण फक्त जयंतीसाठी. कोणत्याही महामानवाच्या कोणत्याही व्यक्तीच्या जयंतीवर एवढा खर्च होत नाही. त्यानंतर आपण दलित असो तर बघायला गेलं 2018चा एक अभ्यास आहे, त्या 18 नुसार सांगतात की महाराष्ट्रातली जी बुद्धिस्ट कम्युनिटी आहे म्हणजे जी एक्स महार कम्युनिटी, त्यांचं साक्षरतेचं प्रमाण हे भारताच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. 82.2. तुम्ही सर्च करून बघा. तेच नाहीये, आपण म्हणतो महिलांचा विषय निघाला. श्वेताताई महालेंनी केलं त्यांच्या वाचनात की त्यांच्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्या इथे उभ्या होत्या आणि त्या म्हटल्या पण की मी रिझर्वेशन मधून नाही आले. बाबासाहेबांनी जे नमूद केलं होतं ना की तुम्ही ते असेल ते रिझर्वेशनच आहे. हे रिझर्वेशनचा आपला गैरसमज आहे की रिझर्वेशन म्हणजे फक्त शैक्षणिक रिझर्वेशन, त्याच्यानंतर तुमचं व्यावसायिक रिझर्वेशन म्हणजे नोकरीत रिझर्वेशन. रिझर्वेशन त्याचा अर्थ होत नाही. रिझर्वेशनचा अर्थ होतो कोणीतरी तरतूद केलेली असणार. तरतूद म्हणजे तुमच्या उत्थानासाठी, तुमच्या उत्थानासाठी, तुमच्या इमॅन्सिपेशनसाठी किंवा तुमच्या डेव्हलपमेंटसाठी. तर बाबासाहेबांनी संविधानात तरतूद केली होती की महिला, बाबासाहेब म्हणतात की मी ज्या समाजाची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजतो, जो समाज स्त्रियांना लिबर्टी, इक्वॅलिटी, ज्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या गोष्टी देत असेल किंवा ज्या स्त्रिया घेत असेल म्हणजे आक्रमक पद्धतीने त्या स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या विचाराचा अंगीकार करत असतात, तो समाज नेहमी पुढे जातो. आपल्या इकडे म्हण आहे की मुलगी शिकली प्रगती झाली, त्याच्यानंतर मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देई दोन्ही घरी. हे जर विचार बघितला आपण, ह्या म्हणी, हे विचार कुठून येतात? आंबेडकरांच्या अगोदर असा म्हणजे भारतातच नव्हे तर पूर्ण जगात सुद्धा की असा विचारवंत नव्हता जो की स्त्रियांच्या हक्कासाठी लढेल.
स्त्रिया ज्या सर्व मित्र म्हणतो पुरुषांना एवढं आंबेडकर नाही कळालं किंवा नाही ते मॅटर करत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं स्त्रियांनी केलंय. आंबेडकरांनी स्त्रियांसाठी केलं. आंबेडकरांचा जो पहिला निबंध होता कास्ट इन इंडिया इज जेनेसिस मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट, म्हणजे भारतीय जाती संस्था. त्या भारतीय जाती संस्थामध्ये ते स्त्रियांचा प्रश्न भारतात नाही मांडत, तर ते मांडतात कुठं? कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिका. ते म्हणतात की हा समाज, भारत हा समाज रोगस्त समाज आहे, रोगी समाज आहे. आणि रोगी समाज काय आहे? कारण की यामध्ये जात आहे. आणि जात कशी निर्माण झाली? ह्या स्त्रिया, जेव्हा स्त्रिया दडपल्या गेल्या, स्त्रियांकडून त्यांची प्रॉपर्टी हिसकावून गेली, स्त्रियांकडून त्यांचे हक्क हिसकावून गेले, त्यांचे राजनिक हक्क, त्यांचे सामाजिक हक्क, त्यांचे आर्थिक हक्क हिसकावून घेतल्या गेले, त्यावेळेस समाजात जात निर्माण झाली. आणि त्या जात निर्माण आणखी काही मुद्दे होते, ते म्हणजे जातीतल्या जातीत होणारं लग्न. हे आंबेडकरांनी मानून ठेवलंय आणि त्याच्यावरती संशोधन चालू आहे. तर भारताच्या इतिहासातच नव्हे तर जगाच्या इतिहासात जो स्त्रियांच्या उद्धारासाठी काम करणारा किंवा त्यांच्यावर बोलणारा, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ते दुसरे कोणी नव्हते, फक्त डॉक्टर B.R. आंबेडकर. तर हे प्रबोधन म्हटलं जाईल की नाही? ऑब्व्हियसली प्रबोधन होतं, कारण की ते विचाराच्या प्रवाहाविरुद्ध जात होते. विचाराच्या प्रवृत्त म्हणजे कसं की पूर्ण 3000 वर्षापासून एक प्रथा, एक संस्कृती चालत होती की मुलींनी काय करावं? चूल आणि मूल. बायांनी काय करावं? चूल आणि मूल. बायांनी फक्त घर बघायचं, बस घरच बघायचं. सासऱ्याची सेवा करायची, नवऱ्याची सेवा करायची, भावाची सेवा करायची, बापाची सेवा करायची, बाकी काहीच नाही करायचं. बाकी फक्त एक चूल तयार करायची आणि मूल तयार करायचं. पण या आपण म्हणतो या पिंजऱ्यातून काढणारा जो मानव होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी, फक्त आपण बुद्धिस्ट स्त्रियांनाही विचार करत नाही, ब्राह्मण स्त्रियापासून बनिया, राजपूत, क्षत्रिय, त्याच्यानंतर माळी, मराठी, या सर्व स्त्रियांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिलं पूजलं पाहिजे, पहिलं वर्षित केलं पाहिजे. पण आपण आज बघतोय की स्त्रिया कुठे जात आहेत? स्त्रिया ह्या बाबाकडं, त्या बाबाकडं, देवाकडं. का? अरे बाबा का? मला आता धर्माच्या नावाखाली जाता तुम्ही, ओके ठीक आहे, तुम्ही जा. पण धर्म काय सांगतो? धर्म म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे का? आणि आपण स्वतःला प्राऊडली बुद्धिस्ट म्हणतो. B.R. बुद्धिस्ट, आमचा बाप बुद्धिस्ट असं म्हणतो. आपला हा धर्म आहे की काय हा प्रश्न पडतो. म्हणजे प्रबुद्ध भारत हे धर्मावरचं राष्ट्र होतं की आणखीन काय होतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल तिकडं RSS आहे. RSS काय म्हणतंय? आम्हाला अखंड भारत करायचं, हिंदुत्व भारत करायचंय. अखंड भारत, हिंदुस्थान, नावच हिंदू, म्हणजे त्यांचा धर्मावर भारत. तिकडे मुस्लिम कमिटी मिडल ईस्ट मध्ये म्हणजे इराण, अबुधाबी, त्याच्यानंतर दुबई, तिकडे ते काय म्हणतात? आम्हाला इस्लामिक नेशन करायचंय. तिकडे इस्रायल काय म्हणतात? आम्हाला ज्यूचं राष्ट्र करायचंय. तिकडे अमेरिकेवाले काय म्हणतात? आम्हाला ख्रिश्चनांचं राष्ट्र करायचंय. आणि भारतात पण आपण तेच म्हणतोय की आम्हाला अखंड भारत करायचं, हिंदुत्वाचं राष्ट्र करायचं, हिंदू राष्ट्र करायचं. मग आपण ॲज अ बुद्धिस्ट, आपण बुद्धिस्ट धर्मातून येणारो, मी शब्द वापरतो धर्मातून, आणि नंतर मी याला बदलणार सुद्धा रे, बुद्धिस्ट धर्मातून येणारे, आपलं विजन काय? आपलं प्रबोधन कशासाठी चालू आहे? आपण कशासाठी चळवळतोय? आपण चळवळ करतोय की मला आमदाराचं सीट भेटलं पाहिजे, खासदाराचं सीट भेटलं पाहिजे, तर मला नगरसेवकचं सीट भेटलं पाहिजे, त्यासाठी आपण करतोय का? आपला गोल काय? आपला गोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोल त्या माणसासारखं खरंच तुम्ही बघायला त्यांनी प्रबुद्ध भारताचं स्वप्न, आणि प्रबुद्ध भारत म्हणजे काय की असा समाज जो न्यायावर, स्वातंत्र्यावर, बंधुत्वावर आधारित असेल, तो समाज म्हणजे प्रभुत्व भारत. आणि याच्यासाठी लढाई त्यांची म्हणजे फक्त एका दिवसाची, 2 दिवसाची नाही, त्या माणसानं अख्खं आयुष्य खर्च घातलं. तुम्ही विचार करा आंबेडकरांनी त्यांचं आयुष्य कसं खर्च घातलं. तर वयाच्या 22व्या वर्षीचा मुलगा इथे शिकतोय एलिफेस्टन्स कॉलेजमध्ये. फक्त एक मुलांचा विचार करा, आंबेडकरांचा विचार नका करू आता सध्या. वयाच्या 22व्या वर्षी एलिफेस्टन्स कॉलेजमध्ये एक मुलगा शिकतोय आणि तो बघतोय की माझ्यासोबत, माझ्या समाजासोबत काय होतंय, आणि ते शिकण्याची उमेद करतो. त्याला कळतं कुठंतरी जगाच्या पाठीवर एक कोलंबिया विद्यालय आहे, आणि तेच नाही पण त्या कोलंबिया विद्यालयात जाण्यासाठी त्याच्याजवळ पैसा नसतो. मग त्यांचे गुरुजी सांगतात की तिकडे कुठेतरी एक राजा आहे, तो राजा तुला फेलोशिप देईल, तुला स्कॉलरशिप देईल, त्याच्यावरती जा. त्या काळात 1913चा काळ, 1910चा काळ, त्या काळात टेक्नॉलॉजी, त्या काळात तंत्रज्ञान, त्या काळात रेल्वे, त्या काळात प्लेन, त्या काळात बोट, याचा विचार करा. त्या काळात जायचं कुठं, म्हणजे कळालं बाबा फेलोशिप भेटली, कोलंबियामध्ये जायचं, पण जाणार कसं? तिथं जाणार कोणत्या प्रोफेसरला भेटतात, कोणत्या प्राध्यापकाला भेटतात, कुठं राहणार, काय खाणार, खाणं पण वेगळं, राहणार कसं, राहण्याची व्यवस्था नाही,
कोणाला विचारायचं डॉक्युमेंट. आता आपण साधं आहे, आपण एखाद्या तहसीलमध्ये किंवा एखाद्या कोणत्याही कार्यालयामध्ये जा, शाळेमध्ये जा, किंबहुना तुम्हाला डॉक्युमेंटसाठी किती हेराफेरी होती. तुमचं साधे डॉक्युमेंट, सर्टिफिकेट, जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट यांसाठी तुम्हाला किती खर्च करावा लागतो ते सोडा. 7-12 करण्यासाठी किती करावं लागतात. पण आंबेडकर तिकडे जातो कोलंबियामध्ये. आणि विशेष म्हणजे आता मी दिल्लीला गेलो, माझे थोडे ओळखीचे होते, त्यांनी मला मदत केलं, सांगितलं, पण त्याचं नातेवाईक नाही, ओळखीचे नाही, त्या माणसानं कसं केलं असं. फक्त अमेरिकेचीच गोष्ट नाही. आणि तिथं 3 वर्ष राहतोय. 3 वर्षात राहून 60 पेक्षा जास्त कोर्सेस आंबेडकर घेत आहेत फक्त त्यांच्या MA साठी. 60 पेक्षा म्हणजे मी पण MA केलंय आणि माझे MA चे कोर्सेस फक्त 16च होते. विचार करा, 16 आणि 60 कोर्सेस. म्हणजे त्या आपण आणखीन पण आहे, कोलंबिया विद्यार्थ्यांमध्ये एकही विद्यार्थी नव्हता की ज्याने 60 कोर्सेस घेतले. त्यांनी 60 कोर्सेस घेतले म्हणून त्याला कोलंबिया विद्यापीठाने आता 2022 मध्ये त्यांना एक पदवी दिली. ती पदवी म्हणजे द नॉलेज ऑफ सिम्बल, द सिम्बल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. आणि आपल्या प्रबोधनाची सुरुवात इथूनच होते. प्रबोधन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, म्हणजे ज्ञानाचा नेहमी अंगीकार करणे, विवेकाचा अंगीकार करणे, तुमच्या विज्ञानवादी तत्वांचा अंगीकार करणे. कारण की आणि प्रबोधनाच्या विरुद्ध म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, तो म्हणजे धर्म. आपण बघायला गेलं तर ही प्रबोधनाची सुरुवात कुठं झाली. ही प्रबोधनाची सुरुवात झाली युरोपमध्ये, कुठंतरी इटली, फ्रान्स या देशात काही विचारवंत जन्माला आले. ते विचारवंत म्हणजे असतो. आणि वर्षभराचा जो काही भार असतो, प्रबोधनपर जे कार्यक्रम आपण घेत असतो, त्या प्रबोधन कार्यक्रमासाठी आपण एका अध्यक्षाची निवड करतो. सर्वप्रथम मी सर्व चिखलीवासियांचे, आपल्या सर्व भीम अनुयायांचे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व मान्यवरांचे, सर्व ज्यांनी मी अध्यक्ष व्हावं यासाठी ज्यांना वाटलं, ज्यांनी सहकार्य केलं, मला या पदावर बसवलं, सर्वप्रथम या सर्वांचे मी या ठिकाणी खूप मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यामुळे मी या ठिकाणी येऊन आज बोलतोय. एक अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत असताना बऱ्याच काही चांगल्याही गोष्टी अनुभवायला येत असतात, काही वाईटही गोष्टी अनुभवायला येत असतात. सर्वप्रथम मी सर्वांना स्पष्ट करू इच्छितो की आपण जेव्हा या चिखली सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष निवडत असतो, तेव्हा सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती असते या महापुरुषांच्या, या महामानवांच्या विचाराचा जागर करणे. हा सर्वात मोठा हेतू या समितीचा आपण दरवर्षी बघतो, आपण ठेवत असतो. आणि या जागर विचाराचा झाला पाहिजे आपण, कारण विचारांचे वारसदार आहोत. माणसाने जेव्हा अभिवादन करत असतो, अभिवादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणी हार घालतं, कोणी लाइटिंग लावते, वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभिवादन केलं जातो. रॅलीच्या माध्यमातून अभिवादन केलं, डान्सच्या माध्यमातून अभिवादन केलं, परंतु खरं अभिवादन या महापुरुषांना जेव्हा होईल जेव्हा आपण त्यांचे विचार वाचू. हा उदात्त हेतू या समितीने समोर ठेवून बरोबर 9 तारखेपासून तर आजपर्यंत आणि वर्षभर, आजपर्यंत नाही, तुम्हाला या ठिकाणी मी ग्वाही देतो की या वर्षी वर्षभर असेच प्रबोधनात्मक कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतील. ही मी अध्यक्ष म्हणून इथे ग्वाही देतो. वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम आपल्याला समजले पाहिजे. विचार बाबासाहेब म्हणत असतात की बाबासाहेब जेव्हा लंडनमध्ये होते तेव्हा बाबासाहेबांना कॉलेजमध्ये असताना एक संवाद मेळा त्या ठिकाणी भरलेला होता आणि त्या ठिकाणी असं म्हटलं होतं की विचार मरत नाही, विचार हा जिवंत राहत असतो. परंतु बाबासाहेब ठणकावून उभं राहून त्या ठिकाणी मांडतात की विचार सुद्धा मरतो. का मरतो? जर त्या विचाराचे प्रचार आणि प्रसार करणारी लोक नसतील तर. आणि हाच हेतू या समितीचा आहे. जर तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार स्वतःला समजता, जर चळवळी चालवणारी लोक स्वतःला समजता आणि जर त्या विचाराशी तुम्ही एकनिष्ठ राहून जर तो विचाराचा प्रसार करत नसाल तर तुम्ही त्या चळवळीचे वारसदार नाही. चळवळी या लुप्त होताना दिसत आहेत आणि म्हणून हा बाबासाहेबांचा जो काही जन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत असतो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिरावांचा जो काही जन्मोत्सव आपण साजरा करत असतो तो विचारांसाठीच साजरा करत असतो. पण दुर्दैवाने मला असं म्हणावं लागेल, 9 तारखेपासून आपण या ठिकाणी सतत प्रबोधनाचे चंदन शिवेसारखे एका गरीब कुटुंबातून भाजीपाला विकणारा व्यक्ती आज भारताच्या पलीकडे जाऊन स्वतःचं एक नाव
तो सिद्ध करतो, स्वतःला सिद्ध करतो. चळवळ कशा पद्धतीने मांडावी, त्यांच्यासारखी चळवळ मांडणारी पद्धत किंवा चळवळ समजून सांगणारा व्यक्ती मी अजूनपर्यंत ऐकलेला नव्हता. परंतु दुर्दैवाने मला असं सांगावं लागेल की एवढी ही जी इथं मंडळी उपस्थित आहे, जेवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती, परंतु काल जेवढी मंडळी उपस्थित होती, जेवढ्या जल्लोषाने आमच्या माता भगिनी नाचत होत्या, जेवढ्या जल्लोषाने आमचे युवक नाचत होते, तो जल्लोष विचारामध्ये दिसत नाही, विचाराच्या प्रसारामध्ये दिसत नाही. हे दुर्दैव मला या ठिकाणी वाटतंय. तुम्ही नाचून साजरी करा, हो, नाचून आपण साजरी केली पाहिजे एक दिवस, परंतु 364 दिवस आपण वाचलं पाहिजे. ते वाचलेलं 365 दिवसाचं आयरे मॅडमनी सांगितलं की भीम जयंती जी असते ही भीम जयंती नसून सिंहावलोकन आहे. तुम्ही वर्षभरात काय केलं, कोणतं काम केलं, कोणतं सामाजिक काम केलं, कोणतं विचाराचा प्रचार आणि प्रसार केला, याचं सिंहावलोकन 14 एप्रिलच्या दिवशी झालं पाहिजे. इथं सर्व मंडळी बसली पाहिजे. आपल्या समोरच्या समस्या काय, आपण काय केलं पाहिजे त्या समस्येसाठी. दररोज मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो की कोणी उठतं सुटतं, काही बाबासाहेबांवर बोलतं, कोणी उठतं सुटतं, काही त्या संविधानावर बोलतं आणि आपण चूप राहतो, साधा निषेध सुद्धा नोंदवत नाही आपण. मग आपण चळवळ चालवणारी लोक आहोत का, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आपणा प्रत्येकाने स्वतःचं मूल्यमापन केलं पाहिजे. फक्त कपडे घालून इथं बिल्ले लावून टोप्या घालून विचार आपल्याला प्रसार करता येणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला फिरावं लागेल. जसे बुद्ध 80 वर्ष फिरले. बुद्ध काय, तुम्ही त्या दिवशी सांगितलं की बुद्ध डोळे लावून बसलेल्या प्रतिमा आपण बघतो. बुद्धांनी 80 वर्ष पायाची भिंगरी करून जगामध्ये, या भारत देशामध्ये, नेपाळमध्ये पूर्ण ते फिरत राहिले, तेव्हा ते कुठं बुद्ध धर्म जगामध्ये पसरला. हा विचार आपला समितीच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेला पाहिजे. परंतु युवकांची गर्दी ही अतिशय कमी असते. त्यामुळे चळवळी चालवण्यासाठी आपण ही समिती चांगल्या पद्धतीने वैचारिक एक खुराक मिळावी यासाठी आपण तयार करत असतो. असो, वेळ खूप झालेला आहे. थोडक्यात 2-3 गोष्टी सांगेल आणि थांबेल. बघा, माझे मित्र सचिन कस्तुरे हे मला नेहमी म्हणायचे, तुम्ही मरमर करता, दरवर्षी इकडे जाता तिकडे जासाल, पण तुम्ही जेव्हा समाजात घुसताल, एखाद्या पदावर बसाल, तेव्हा तुम्हाला समाज समजेल. आणि तो अनुभव मला अध्यक्ष निवडीच्या दिवशी आला. अक्षरशः मला एवढं टेन्शन आलं, मला ताप आला, इतकं टेन्शन आलं की माझ्यासारखा माणूस, म्हणजे मी काही खूप शहाणा आहे अशातला भाग नाही, परंतु प्रत्येकाला इथे माहिती आहे मी सतत 8-10 वर्षापासून माझे आई वडील इथं बसलेत. माझ्या बायकोचे माझ्या दररोज 11 वाजता रात्री भांडणं व्हायची या गोष्टीमुळं. एवढं डेवोशन देऊन सुद्धा मी तिथं गेल्यानंतर हे मला अक्षरशः एवढं संताप आला की हे काय चाललंय. म्हणजे आता याच्यामध्ये कोणाला मी वाईट बोलतो अशातला भाग नाही. माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय आणि तुम्ही माझीच आहात, त्यासाठी मी बोलतोय. पाणी घे, पाणी. या ठिकाणी पाणी याचा या 7-8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये मी अनुभव घेतला. त्या कामापेक्षा, रिकाम्या गोष्टीपेक्षा, म्हणजे जे आपल्याला करायचं ते केलं कुणीकडं, दुसऱ्याच गोष्टीचा एवढा ताण राहतो माणसाला. इकून एक येईल, तिकून एक येईल, इकून काही सांगल, तिकून काही सांगल, मी फोटोच कहून नाही, मग तोच कहून नये, मीच कहून नये. या गोष्टी कृपया बंद करा. सर्वांना विनंती आहे, यासारख्या गोष्टी आपण बंद केल्या पाहिजे. तरुण मुलांना सहभागी केलं पाहिजे. यावर्षी खूप प्रयत्न केले आम्ही. तरुण मुलांना काही आली, काही नाही आली, घेणार आहेत. त्यांना शेवटीचा पर्याय आपल्याला बाबासाहेबाशिवाय कोणताच नाही. आज नाही आला तर उद्या 100% येणार आहे. हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या मुलांना फायर लावून नाचण्यापेक्षा इथं वैचारिक जे काही खाद्य आपण निर्माण करत असतो, आणत असतो, त्याचा उपभोग केला पाहिजे. वैचारिक वारसा चालवला पाहिजे. कारण आपण बाबासाहेबांचे वारस आहोत. आपली ओळख जगामध्ये सर्वात वेगळी आहे आणि ती ओळख आपण पुसता कामा नये. तुम्ही जर दैवतीकरण बाबासाहेबाचं करायला लागले, देव केला, तर आपला बी मग काय नाही, हरे राम हरे कृष्ण जाय घरी, अशा पद्धतीच्या भानगडी होणार आहे. बघा, 2 गोष्टी सांगतो, थांबतो. मला खूप बोलायचं होतं परंतु वेळ झालाय. काय होतं, सर्वात महत्वाचा मुद्दा असतो वर्गणी. बोलू द्या मला, आज तुम्ही थांबा, लागू द्या, भूक लागू द्या. वर्गणीचा मुद्दा असतो. वर्गणी घेत असताना
आता कोणाला याच्या मी आधीच माफी मागतो कोणाला वाईट वाटलं तर, पण मला बोलू द्या. वर्गणी निवडत असताना, आपण फिरत असताना या ठिकाणी आपण जमतो, सगळ्यांना फोन करतो, सगळ्या गोष्टी होतात. परंतु अक्षरशः जेव्हा आपण त्या वार्डामध्ये जातो, त्या लोकांपर्यंत जातो, वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात. मला दरवर्षी यायचे, पण एक अध्यक्ष म्हणून मी कधी सांगू शकलो नाही. आपसात चर्चा केल्या भरपूर, परंतु असे वाईट अनुभव येतात, काही चांगले अनुभव येतात. पहिल्या चांगल्या गोष्टी सांगतो. माझा मित्र आहे संतोष हिवाळे, सध्या तो कारगिलच्या वरच्या टोकावर आहे, बर्फामध्ये, त्या बंगरमध्ये. एवढी दाढी त्याची वाढलेली आहे. त्याच्या घरी गेलो, त्याच्या घरी 1000 रुपयाची वर्गणी दिली. आदर्श म्हणून सांगतो. त्या पोरानं मला 2-4 दिवसापूर्वी मी स्टेजवर बसलो होतो, माझं नेट बंद होतं. त्यानं अक्षरशः जिथं रेंज आहे त्या रेंज मध्ये जाऊन 8 व्हिडिओ कॉल केले. मी घरी गेल्यावर ते चेक केले की मला बघायचंय सर, मी तुम्हाला मिस करतोय, आपली जयंती मिस करतोय. पोरगा इथून फक्त या पुतळ्या इतकंच त्या बॉर्डरला सर पाकिस्तानचं, तिथून त्यानं मला फोन पे करायचे होते पैसे. त्याच्यामुळे माझा संवाद झाला नाही. शेवटी त्यानं विकीला फोन पे केले आणि विकीने मला पाठवले. हा आपला भीमसैनिक. आणि दुसरा अनुभव असा असतो भरपूर. अहो असे सगळे आता प्राध्यापक मंडळी, सगळी वरिष्ठ मंडळी येते, दारात गेली की आमच्या माता भगिनी असं अर्ध दार उघडतात. काय वर्गणी ते घरी नाही घेतलं लावून, काय कोणता शिष्टाचार आहे, कोणते मुद्दे मानता तुम्ही? अरे निदान आलेले कोण आहे? म्हणजे आम्ही काय काही खंडणी खोर आहोत का? आम्हाला काही कामं नाहीत का? आम्ही रिकामचोट आहोत? या काय धंदे अक्षरशः. आता बरेच जण, मी सांगणार नावासहित सांगणार होतो, पण आता तेवढं टाळतो. 2-2 हजाराच्या पावत्या फाडल्या जातात. मागच्या वर्षी 71 पावत्या तशाच राहिल्या. 71 जणांनी पैसे दिले नाही. एकीकडे आपण आपला मोठेपणा करायचा, आम्ही समाजाकडूनच पैसे घेतो. कार्यक्रम कुठून आणायचे? पैसे जमा नाही झाले तर समाजाकडूनच पैसे घ्यायचे. आपल्याला कुठून इकून नाही आणायचे, तिकून नाही आणायचे, दुसऱ्याकडून नाही घ्यायचे, तिसऱ्याकडून नाही घ्यायचे, आमदाराकडून नाही घ्यायचे, समाजाकडून घ्यायचे. मग समाजाने नाही गेलं तर आम्ही काय करायचं? बरोबर. 2000चे 1000 मला आलेले 4-5 जण आहेत आणि सगळे चांगल्या नोकरीवर आहेत. सगळे जण 500-500 रुपये सर 1000 टाकतो. अरे मग 2ची फाडतो का सर बाबा? इथं जेव्हा पैसे नसले की अशी तारांबळ होते. इथं कोणताही व्यक्ती, मी जबाबदारीने सांगतो, कोणताही व्यक्ती असा नाही की जो पैसे खाईल. मी सांगतो अध्यक्ष म्हणून, या प्रत्येक व्यक्तीला, माझ्यासोबत फिरणाऱ्या व्यक्तीला तळमळ आहे, काहीतरी चिखलीमध्ये चांगलं झालं पाहिजे. प्रत्येक जणाच्या मागे चांगलं काम आहे. प्रभास सारखा मुलगा, कुठे गेला प्रभास? हा प्रभास आहे, हा दादाराव आहे. अहो हे बेरोजगार पोर आहेत. संध्याकाळी गेला की याची खायची सोय नाही, किंवा दुसऱ्या घरात चांगलं काही नाही, आम्ही तरी नोकरीला आहे, 2 दिवस सुट्ट्या टाकल्याने पगार भेटतो. परंतु हे पोरं फिरत होते. हा प्रभास, हा बिचारा प्रभास, सगळे लोक इथं बसलेले, इथं कॅनी ठेवलेल्या, आणि कोणी तो बिचारा इथं बसलेले, पाणी आणून दे, पाणी आणून दे, म्हणजे आपली उठायची बी येणे. तो बिचारा जायचा, मला वाईट वाटलं म्हणून बोलतो मी. प्रत्येक जणाने तो जायचा, पाणी घ्यायचा. याने दिलं ते वाईट नाही म्हणते मी, परंतु त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. एवढ्या तळमळतीने काम करतो, त्याचं वय सगळ्यात कमी आमच्यामध्ये. हे असे मुलं तयार झाले पाहिजे. आपण टीका टिप्पणी जरूर करा, मी म्हणत नाही टीका करू नका, परंतु आपण आधी सारासार विचार करा, त्या गोष्टीचा अभ्यास करा. इथं कान फुके धंदे खूप आहेत. कोण काय सांगते, कोण काय सांगते, तिसरे येऊन काय बोलते. अरे काय लावले? तुमचे स्वतः आपसातले मतभेद या गेटच्या बाहेर ठेवा. सर्व हात आल्यावर एकीनं वागा. नुसत्या त्रिशरण पंचशील म्हणून काय होणार आहे? आपल्या आचरणामध्ये कुठल्या तरी गोष्टी असल्या पाहिजे. वर्गणीमध्ये बरेच अनुभव आले. चांगल्या लोकांनी, वाघसर सारखी माणसं असतील, बरेच लोक असतील, ज्यांनी माझ्या एका शब्दावर, आमच्या समितीच्या एका शब्दावर म्हटले तेवढे पैसे दिले. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. गेले. हे पहा, जो श्रम करतो ना, तुम्ही वेळ नका देऊ, मी काही म्हणत नाही. अरे पैसा तर द्या, पैसा तर द्या. जे काम करतात त्याच्यासाठी इथं एक व्यक्ती स्वतः पैसे भरून जयंती साजरी करू शकतो, एवढा लायबल माणूस बाबासाहेबांनी तयार केलेला आहे. परंतु प्रत्येकाकडून गोळा करून वर्गणी केली, त्याची मजा काही वेगळी असते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि आमची टीम, आमचे सगळे सदस्य असतील, सचिव असतील, संघटक असतील, कोषाध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सहसचिव असतील, सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे. काही लोक 60च्या जवळपास आहे, 60 ओलांडले. पण भिंगरीला बाबूजी सारखे, विणकर बाबूजी, यशवंत गवई सर पायाला भिंगरी लावून आमच्या सोबत फिरत असतात.
अनंत अडचणी येतात, काम करत असताना अडचण येणारच आहे, परंतु बाबासाहेबाचा जो समाज आहे यांनी अशा थिल्लर गोष्टी कराव्यात असं मला अपेक्षित नाही. काही अहो मी सांगू नाही शकत काही गोष्टी. भांडणावर येतात लोक, भांडणावर. तुम्ही मागच्या वर्षी 10 वेळेस फोनच लावत होते, आम्ही फोन नंबरच देत नाही. अरे मग उधारी असं तर फोन लावाच लागेल ना. अशा गोष्टी भयानक वाढतात. आपण काहीतरी याच्यासाठी सर्व समाजाने बसून केलं पाहिजे की तुम्हाला बाबासाहेबांची जयंती करावी वाटते. असे काही जण आहेत करावकीची स्पर्धा ठेवली, अहो असे नटून थटून आले गाणे आणि फोन लावला सर 1 महिना थांबा पगार झाला नाही. अरे काय तुमचे 2 पोरं नोकरीला, तुम्ही पेन्शनर आणि पैसे नाही. हे मनाला कुठेतरी खूप म्हणजे वेदना देणारी गोष्ट आहे. आणि मग हा ज्यांचं जन्मदान बाकी असेल कृपया त्यांनी लवकरात लवकर सुमेध दादा आमचे कोषाध्यक्ष यांच्याकडे जमा करावं. बघा शेवटी एकच वाक्य बोलतो आणि थांबतो. आपण 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 या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे सर्व विचार मला वाटतात संविधानामध्ये अंतर्भूत आहे, म्हणून आपण जास्तीत जास्त संविधानाचा जागर केला पाहिजे. अशी एक व्यक्ती जे शिकायला गेले, शाळेच्या बाहेर बसवलं, शिक्षकानं जातीभेद करून भेदाभेद करून त्या पोराला नीट वागणूक दिली किंवा त्या मुलाशी नीट वागले नाही, तो बालमनावर त्या मुलाचा परिणाम झाला. तो पोरगा घरी गेला त्याच्या आईला म्हटला का आई आपल्याला शिकायचा अधिकार काय नाही. त्याची आई म्हणते बाळा आपण नीच आणि खालच्या जातीचे आहोत. मुलगा म्हणतो ही जात काय असते, ही जात कोणी निर्माण केली, कुठं लिहून ठेवलंय की आपण खालच्या जातीचे आहोत. तो म्हणतो, मग त्याची आई म्हणते बाळा एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की आपण खालची लोक आहोत, त्यांना शिकायचा अधिकार नाही. तो पोरगा लहानपणी ठणकावून सांगतो की मी हे मोठा झाल्यावर हे पुस्तकच बदलून टाकेन आणि असं पुस्तक निर्माण करील ज्याच्यामध्ये सर्वांना शिक्षणाचा अधिकार असेल, सर्वांना समानतेची वागणूक असेल, मानवाला माणसासारखं जगता येईल. आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं पुस्तक म्हणजे भारताचं संविधान. या भारताचं संविधानाचा आपण जागर केला पाहिजे, विचाराचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. हाच उदात्त हेतू आमच्या समितीने समोर ठेवून वर्षभरासाठी तुमच्यासाठी खूप सारी मेजवानी या ठिकाणी ठेवलेली आहे, विचारांची जेवणाची नाही. म्हणून सर्वांनी अशाच संख्येने प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. तुमच्यासाठी चांगले प्रबोधनपर कार्यक्रम वर्षभर होतील याची ग्वाही मी विशाल खरात अध्यक्ष म्हणून देतो. पण तुम्ही मला ग्वाही द्या की तुम्ही उपस्थित राहा. हात वर करा, चला हात वर करा. अहो इथं येऊन 10 जणांना फोन लावा लागतो, वक्ते आले येणार काय आणि ऑर्केस्ट्रा होते तर बापा 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 काय धूम सुरू होती. काय हे कुठंतरी अधोगतीचं लक्षण ही चळवळ नाही, एवढं लक्षात घ्या. चळवळी वाढत असतात विचाराने, विचाराच्या प्रचार आणि प्रसाराने. हे काम आपल्याला वर्षभर करायचंय आणि त्यासाठी तुमची साथ पाहिजे. यासाठी एकदा सर्वांना मी आभार मानतो. मला तुम्ही ऐकून घेतलं, बरंच भूक लागली तुम्हाला वेळही नव्हता, मला ऐकून घेतलं. एक अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. तसेच माझे उपाध्यक्ष बाळासाहेब भिसे आणि विकी शिंगारे आणि यशस गवई हे 3 उपाध्यक्ष माझ्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी भरपूर त्यांनी मला मदत केली. अध्यक्ष माजी अध्यक्ष यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांचे आमच्या टीमचे मी आभार व्यक्त करतो, तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध. फार फार धन्यवाद विशालजी. विशालजीच्या मनोगतामध्ये दोन गोष्टी मला प्रामुख्याने जाणवल्या. त्या म्हणजे आपल्याला वर्गणी देताना आलेल्या अडचणी. विशाल सरांनी सांगितलं की आपण जी गोष्ट जी ठरवलेली आहे की आपण आपल्या समाजातूनच वर्गणी जमा करून कार्यक्रम केला पाहिजे, हे अत्यंत बरोबर आहे. फरक एवढाच होईल की नाही देत कमी पैसे जमतील, पण कार्यक्रम आपण जर व्याख्यानाचे ठेवले तरी महत्त्वाचा आपला उद्देश साध्य होईल. या ठिकाणी बरेच लोक बोलून दाखवतात, बरेच लोक बोलून दाखवत नाही. आमच्या समितीने आतापर्यंत जेही वक्ते आणि तुम्ही आणले त्यांना जे काय तुटपुंजं मानधन आहे ते मानधन आम्ही दिलंय. पण या ठिकाणी आपले प्राध्यापक वैभवजी हे दिल्लीवरून इथे आले, त्यांनी मानधनही घेतलं नाही. ही गोष्ट इथे मला आवर्जून सांगावीशी वाटते, त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर हिंगीत कराओके स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आणि गुणवंताचा सत्कार, त्याचबरोबर आपल्या चिखली नगरीत
निवडून आलेले आपले 3 उमेदवार यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे मी सीमा मिसाळकर, मिलिंद भंडारे सर, विलास अवसरमोल, लक्ष्मी शेजव, सिद्धार्थ धनदरे, राहुल पवार, अर्पित गवई, स्वरा जाधव, तन्वी सरोदे, दामिनी जाधव, रत्नदीप, रवींद्र राऊत यांनी तयार राहायचं आहे. तोपर्यंत स्पंदना सुधीर जाधव ही तिचं 2च मिनिटात, तिने सकाळपासून बऱ्याच वेळपासून म्हणते, 2च मिनिटात ती तिचं भाषण संपवणार आहे. कृपया जरा शांततेनं ऐकावं. जय भीम. तुम्हा सर्वांना 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त तुम्हा सर्वांना बाबासाहेब बद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे ही नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू येथे झाला. तर त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी संकपाळ, तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. बाबासाहेब लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले, म्हणून त्यांचा सांभाळ मीराबाई आत्याने केला. बाबासाहेबांना लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड होती. त्यांनी मन लावून अभ्यास केला आणि 16व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण दिली. बाबासाहेब म्हणत असे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा त्यांनी संदेश दिला. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे दूध पेल तो एक दिवस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. 100 दिवस शाळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा. माणसाला माणूस म्हणून जीवन जगता आलं पाहिजे. पाणी ही निसर्गाची देणगी आहे, म्हणून त्यावर सर्व प्राणी मात्रांचा अधिकार आहे. म्हणून बाबासाहेबांनी पाण्यासाठी सत्याग्रह करून महाराष्ट्राचे 14 तरी व दलितांच्यासाठी संपूर्ण मानवजातीसाठी खुले करून दिले. ओके. बंधुता अशी त्यांची विचारसरणी होती. त्यांना वाचनाची खूप आवड होती. ती सतत वाचन करीत असत आणि म्हणून ते म्हणत असत, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी आणि 1 रुपयाचं पुस्तक विकत घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल, पण पुस्तक कसे जगायचे ते शिकवेल. बाबासाहेबांना मातोश्री रमाबाई यांनी खूप साथ दिली, म्हणून काबाड कष्ट करून, मोल मजूर करून, घर खर्च भागून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला. बाबासाहेबांना मूक नायक व बहिष्कृत बाळही त्यांच्या अन्नाला वाचा फोडली, राज्यघटना लिहिली, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात. वा वा वा. जगातली देखणी, आग जगातली देखणी, आग जगातली देखणी, गबाई मी भीमाची, भीमाची लेखनी, गबाई मी भीमाची लेखनी. काळ्या मनूचा इमला मी पाडिला, काळ्या मनूचा इमला मी पाडिला, त्यात मनूचा मुर्दा मी गाडिला, त्यात मनूचा मुर्दा मी गाडिला. मुर्दा मनूचा, मुर्दा मनूचा मीच पाडला रणी, गबाई मी भीमाची, भीमाची लेखनी, गबाई मी भीमाची लेखनी. व्हेरी गुड. मुलाच्या आचरणावरून त्यांचे आईबापांची आपल्याला कल्पना येते. या प्रसंगी सुधीर आणि त्यांच्या पत्नीचं मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या जवळपास शेवटच्या क्षणी वेळेच्या अभावी मी आपल्या चिखली नगरातून निवडून आलेले आयुष्यमान रत्नवीत शिनगारे साहेब, अश्विनी जाधव मॅडम आणि सुप्रिया भटकर मॅडम या तिघांना मंचावर आमंत्रित करतो. जा सोबत जा. खरंच बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून मनूचा काळा कायदा या ठिकाणी संपवला आणि बहुजन समाजासाठी त्यांची घटनादत्त कवच कुंडले म्हणून संविधानाचं निर्माण केलं. मी गुणवंत विद्यार्थी आणि विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी यांची नावे या ठिकाणी घेत आहेत. त्या तत्पूर्वी उत्सव समितीला ज्यांनी पालिका स्तरावर या वाटिकेच्या संदर्भी जे अनमोल सहकार्य केलं आणि अनुसूचित जाती जमातीमधून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून जी माणसं नगरपालिकेमध्ये पोहोचली, त्यामध्ये
प्रभाग क्रमांक 14च्या विदर्भातील सर्वात तरुण महिला नगरसेविका अश्विनी ताई भावे जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्या व्यासपीठावर आहेतच. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 12 मधून असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, परंतु प्रभाग 12च्या बाबतीत असं म्हणावं लागेल की सुप्रिया प्रशांत भटकर यांच्या मागे त्यांचे पती प्रशांत भटकर यांचा मोठा हात आहे. सुप्रियाताई सुद्धा या ठिकाणी आहेत. गजानन नगरचे तरुण नगरसेवक रत्नाताई यशवंत शिंगारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आजच्या समितीचे अध्यक्ष विशाल दादा खरात यांना विनंती करतो की त्यांनी या तिन्ही नगरसेवकांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा या स्वागतामध्ये आपला सहभाग नोंदवावा. वेळ खूप झालेली असल्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम या ठिकाणी सामूहिकरित्या पार पाडायचा आहे. उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी शील्ड पण त्यांना द्यायची आहे. उत्सव समिती तिन्ही नगरसेवकांना शील्ड देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहे. इकडे थोडेसा खंब्याच्या इकडे खंब्याच्या उत्सव समितीच्या विचारपीठावर यावं. थोडं मागोय भैया. त्या खंब्याच्या व्यक्त करतो की त्यांच्या स्वागताला आमच्याकडून या वेळेअभावी उशीर. व्यासपीठावर यावं. आमचे मित्र प्रवीण खरात सर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभास यांचा सत्कार करण्यासाठी आमचे मित्र प्रवीण खरात सर यांना विनंती करतो की त्यांनी या समितीचे उत्साही कार्यकर्ते प्रभास जाधव यांचं या ठिकाणी स्वागत करावं. प्रभास हाच एकदा. जवळजवळ सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेला आहे. छान आहे रे वर्ग व्हायच्या. यानंतर धर्माचा विचार फुलेशाह आंबेडकर चळवळ मांडली असे संशोधकीय वृत्तीचे वैभवजी खरात सर यांचं या ठिकाणी स्वागत. समितीचे अध्यक्ष आणि प्रवीण दादा खरात हे दोघेही खरात सध्या खरातांचाच बोलबाला आहे महाराष्ट्रात. हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हे खरात आहेत पण खराब नाहीत याची आपण एक हे घ्यावी दखल. त्या गटामध्ये जवळपास 25 स्पर्धक आपल्याला मिळाले होते. या भीमगीत कराओके स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी उपासक आणि उपासिका यांचा होता. जवळपास रात्रीच्या 12:30 वाजेपर्यंत ही स्पर्धा चालली होती. या भीमगीत कराओके स्पर्धेसाठी मुख्य परीक्षक म्हणून चेतन जाधव सर जे सुप्रसिद्ध संगीतकार दिग्दर्शक आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे असे चेतन जाधव सर उपस्थित होते. त्यांच्या देखरेखीखाली आपण त्या दिवशी परीक्षण घेतलं होतं. अतिशय सुंदर असं त्या दिवशीचं आयोजन ठिकाणी झालं होतं आणि त्या दिवशी आपण जाहीर केलं होतं की जे या भीमगीत कराओके स्पर्धेचे जे विजेते आहेत ते 14 एप्रिलच्या दिवशी आपण सांगणार होतो. आणि म्हणून आज ते 14 एप्रिल आली आहे आणि सर्वांना मी या ठिकाणी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी गट ब मध्ये ज्यांनी सुंदर असे भीमगीत या ठिकाणी सादर केलेलं आहे त्यामध्ये तृतीय म्हणजे तिसरं पारितोषिक ज्यांना मिळालेलं आहे त्यांचं नाव आहे तन्वी अरुण सरोदे. आहेत का उपस्थित? तन्वी अरुण सरोदे.
त्यांनी समोर यावं. गट ब मधून तिसरा क्रमांक तन्वी अरुण सरोदे. मी समाज समितीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या हस्ते हे पारितोषिक वाटप करायचंय. भैया तू दोन इकडे वरतो. मी लाईव्ह व्हिडिओ चालू माझी लाईव्ह भानगडती आहे. तू मध्ये मध्ये काही दिसत नाही लोकायला. नाही क्रॉस आहे तू क्रॉस काढ मोठे क्रॉस काढ ना. काढ आता काढ. सुमेश सर पुढचा घ्या ना. त्यानंतर या स्पर्धेमध्ये गट ब मधून जे दुसरं पारितोषिक आहे तिचं नाव आहे स्वरा गजानन जाधव. टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं या चिमुकल्यांचं. खूप सुंदर असे भूमिगीत या ठिकाणी त्यांनी सादर केलं होतं. बक्षीस म्हणून स्वरा गजानन जाधव आमच्या समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते ती घेत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत करायचंय. मधून जो प्रथम क्रमांक आलेला आहे अतिशय सुंदररित्या या ठिकाणी भीमगीत त्यांनी गायलं आणि आपल्याला मंत्रमुग्ध केलं होतं. असे ते नाव म्हणजे अर्पित अविनाश गवई. टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचंय. अर्पित आलाय का? पेटचा आहे तो पेटला. ओके. त्याच्या वतीनं अवसलवर कोणी असेल फॉर्म्युले मी अवसर दादा यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण अर्पित यांचे मामा विलासदादा अवसरमोल हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. ओके. अरे दोन प्रोत्साहनपर बक्षिस सुद्धा ठेवलेली आहेत. प्रोत्साहनपर रत्नदीप रवींद्र राऊत आहे का? वा 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 वा. मेरा राहुल भैया मागं पाठवता रे राहुल. त्यानंतर प्रोत्साहन मध्ये दुसरं नाव आहे दामिनी गजानन जाधव. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं. यानंतर दामिनी गजानन जाधव यांना सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष सत्कार की अक्षरशः 5 जण म्हणजे खूप सुंदर गायक होते. मला खूप विचार करावा लागला. त्यामुळे जर कोणाची नाराजी झाली असेल तर सरांनी मला मेसेज दिलाय की दिलगिरी व्यक्त करतो. यामध्ये गटामध्ये तृतीय बक्षीस आहे विलास अवसरमोल दादा. टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचंय. विलास अवसरमोल दादा. मी प्राध्यापक आर डी गवई सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. प्राध्यापक आर डी गवई सर आणि या स्वागतामध्ये सहभागी व्हावं. त्यानंतर द्वितीय सरांसाठी नाही बिलकुल नाही गाणं. मी आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रवीणदादा खराब तसेच आरडी खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक खुल्या गटामध्ये जे पारितोषिक प्राप्त आहे स्पर्धक यामध्ये नाव आहे कदाचित तुम्ही गेस करू शकता काय असेल ते नाव. ओके. तर प्रथम पारितोषिक आहे
सीमा मिसाळकर, सर्वांनी टाळ्या वाजवा. फायनलच्या राऊंडला त्यांना पाणी मला पाहता आलं नाही, पाणीच नव्हतं इथं. या ठिकाणी 12:30 वाजले होते आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही आयोजक आहात, मला पाणी दिलं नाही, परंतु तरी त्यांनी पहिलं प्राइज या ठिकाणी मिळवलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांनी त्यांचं स्वागत करावं. मध्ये चेतन जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 प्रोत्साहनपर बक्षीस या ठिकाणी आपल्याला द्यायचे. त्यामध्ये पहिलं जे नाव आहे ते आदरणीय आयुष्यमान राहुल पवार सर. राहुल पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन आपलं प्रोत्साहनपर बक्षीस घ्यायचंय. त्यानंतर दुसरं प्रोत्साहनपर बक्षीस जे आहे ते आयुष्यमान सिद्धार्थजी धंदरे. सिद्धार्थजी धंदरे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी समोर यावं. राहुल पवार सर हे सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत. विशेष सांगायचं म्हणजे सम्राट अशोक फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती हे दरवर्षी जे कार्यक्रम होतात त्याचं थेट प्रक्षेपण हे आपल्याला जे पाहायला मिळतं विशाखा टीव्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून, त्याचंच पूर्ण श्रेय राहुल पवार सरांना जातं. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यानंतर दुसरं जे प्रोत्साहनपर बक्षीस आहे सिद्धार्थजी धंदरे. मी सिद्धार्थजी धंदरे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. समितीचे अध्यक्ष खरात सर यांना विनंती राहील की प्रवीण खरात सर सुद्धा या ठिकाणी आहेत. रत्नदीप सिंगारे नगरसेवक ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आमचे मित्र सिद्धार्थजी धंदरे हे सत्कार घेत आहेत. त्यानंतर प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून तिसरं लक्ष्मी शेजव आहेत का, त्यांच्या वतीनं आपणच त्यांचा हा सत्कार स्वीकारावा. या ठिकाणी श्रेया सुशील शिंगारे यांनी मंचावर यावं. या ठिकाणी ते भीमगीत सादर करायची इच्छा दर्शवली. कभी भी बिकता नहीं कुत्तों की बाजार में, बिकने वाला टिकता नहीं भीम के दरबार में, बिकने वाला टिकता नहीं भीम के दरबार में. धन्यवाद. यानंतर श्रेया सुशील शिंगारे, आमच्या शिंगारे दादांची कन्या. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझं नाव श्रेया सुशील शिंगारे. मी आता तुमच्या समोर एक बाबासाहेबाचे गीत सादर करत आहे, तर तुम्ही कृपया करून ते, मी माझी नम्र विनंती करते की तुम्ही ते कृपया करून चांगले कान ठेवा. ऐका म्हणा. व्हीएपी रान व्हीएपी खान व्हीएपी माणसन मान, व्हीएपी रान व्हीएपी खान व्हीएपी माणसन मान. अरे बाबासाहेबान दिलर बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलर बाबासाहेबान. भीमामुळे बदलली रे जिंदगी ही तास, आज इस्त्रीची कापड त्याला अत्तराचा वास. भरीक सुटन भरीक उठन अंगवरी सोननान. हो काढले सर. रत्नदीप रवींद्र राहुल, टाळ्या वाजवा एकदा. राहुल बाजूला. माननीय जाधव साहेब आणि माननीय अध्यक्ष आपले यांना अशी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला उलट झाले ते या विद्यार्थी करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे चिराग जितेंद्र जाधव वर्ग 2. या विद्यार्थ्याला हा बरं ठीक आहे, तुम्ही ऍडजस्ट करा आता. ठीक आहे, हा आता सीट नाही. हा जितू असा आहे. चिराग जितेंद्र जाधव हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक. टाळ्या वाजवा एकदा. ठीक आहे. त्यानंतर याच हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे सृजन सुधीर जाधव वर्ग 1. मी सृजनला विनंती करेल
की मम्मी आणि पप्पा सोबत त्यानं या पारितोषिकाचा स्वीकार करावा. रजिस्टर, पेन आणि प्रशस्तीपत्र. एक रजिस्टर. माननीय अध्यक्ष खरात सर यांना मी अशी विनंती करेन की संजूभाऊ जाधव आणि खरात सर यांनी हे प्रशस्तीपत्राचं वाटप करावं. दादा टाळ्या वाजवा एकदा. या लहान मुलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. हे उद्याचं आपलं भविष्य आहे. कॉंग्रॅच्युलेशन. बघा, आता जी मुख्य स्पर्धा आहे निबंध स्पर्धा. या निबंध स्पर्धेमध्ये आपण 2 गट पाडलेले होते, गट अ आणि गट ब. गट अ हा वर्ग 5 ते 8 साठी होता आणि गट ब हा 9 ते 12 साठी होता. तर गट अ साठी जो विषय होता आपला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिलेला संदेश. तर या गट अ मधनं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कुमारी आकांक्षा शशिकांत खिल्लारे, वर्ग 6वा. मी माननीय आजचे जे प्रमुख हा टाळ्या वाजवा एकदा. कुमारी आकांक्षा शशिकांत खिल्लारे, प्रथम क्रमांक, निबंध स्पर्धा गट अ. द्वितीय क्रमांक आलेला आहे कुमारी वेली प्रवीण खरात, वर्ग 5. कुमारी वेली प्रवीण खरात, कुमारी वेली प्रवीण खरात, वर्ग 5 हिने निबंध स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक अ गटातून पटकावलेला आहे. खूप खूप अभिनंदन. टाळ्या वाजवा एकदा. आदर्श विद्यालयाची विद्यार्थी सांगा. जाधव. मी माननीय सुमित जाधव सरांना अशी विनंती करेन की त्यांनी या पारितोषिकाचं वितरण करावं. सांगायचे राहिलेले. किती राहिले अजून बक्षीस? मोहित इकडे बघ. मोहित श्रावण जाधव, वर्ग 7. तर मी माननीय व्हीडी गवई सरांना अशी विनंती करेन की त्यांनी कृपया समोर यावं. प्रोत्साहनपर बक्षीस कुमारी शमिका विलास जाधव, वर्ग 6वा. अभिनंदन करावं. टाळ्या वाजवा एकदा. टाळ्या वाजल्या पाहिजेत. बघा या मुला. हा पियुष श्रावण जाधव, वर्ग 6वा. माननीय ऍडव्होकेट गवई साहेब यांना अशी विनंती करेन की त्यांनी सतीश गवई. हा सावकाश हळूया. यानंतर निबंध स्पर्धा गट ब हा 9 ते 12 साठी आपण आयोजित केला होता. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याआधी मी माननीय डॉक्टर राऊत सर यांना अशी विनंती करेल की कृपया त्यांनी फक्त प्रथम पारितोषिक देण्यासाठी स्टेजवर यावं. आज 14 एप्रिल भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. या निमित्तानं अनेक लोक या ठिकाणी अभिवादन करत आहेत. महिला आणि पुरुष आज या ठिकाणी आहेत.